भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या काही वर्षांपासून इंडो पॅसिफिक आणि भारताची त्यामध्ये असणारी भूमिका याबद्दल आपण सातत्याने ऐकत आलो आहोत. मात्र याचं नेमकं महत्व काय आहे किंवा भारताच्या दृष्टीने या क्षेत्रामध्ये भारताची उपस्थिती का आणि कशा पद्धतीने महत्वाची ठरणार आहे याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, इंडो पॅसिफिकच्या संदर्भामध्ये अगदी पहिला प्रश्न की रविवारी ऑस्ट्रेलियाच्या डार्विन इथे ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली आणि त्यानंतरच्या संयुक्त निवेदनामध्ये त्यांनी भारताच्या या भागातल्या भूमिकेबद्दल किंवा संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने भारताचं असणारं विशेष महत्व याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय. अभ्यासक म्हणून याचं काय महत्व आहे असं तुम्हाला वाटतं? हा जो शिक्कामोर्तब झालेला आहे तिन्ही देशांकडनं, जे जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, हे भारताचे पण मित्र देश आहेत. क्वाड मध्ये भारताबरोबर त्यांची सदस्यता आहे. पण हा शिक्कामोर्तब याच्यात काय दर्शवतं की दोन गोष्टी. एक तर की भारताचं महत्व आता जगाला आणि जगातल्या मोठ्या किंवा छोट्या राष्ट्रांना समजलेलं आहे. कारण आधी जेव्हा या भागाला एशिया पॅसिफिक म्हटलं जायचं, अमेरिकेच्या संदर्भ म्हणजे अमेरिकेच्या डेफिनेशन मध्ये हा भाग पूर्व एशिया पॅसिफिक म्हणून म्हटला जायचा. तर त्याच्याऐवजी आता त्याला इंडो पॅसिफिक नाव गेले 5 वर्षापूर्वी अमेरिकेनेच त्यांच्या स्वतःच्या एका कमांडचं नाव पण बदललं. भारताच्या दृष्टीने म्हणजे भारताला त्याच्यात सामील करण्यासाठी म्हणून त्यांनी हवाईमध्ये पॅसिफिक मध्ये जो कमांड होता त्याला पॅसिफिक कमांड म्हणायचे, त्याला आता इंडो पॅसिफिक कमांड म्हणतात. असंच ते महत्व तेव्हापासून भारताची म्हणजे भारताचं महत्व लोकांना समजायला लागलेलं आहे. तर परवाच्या मीटिंग मध्ये जो शिक्कामोर्तब झाला हा काही नवीन नाहीये भारतासाठी. भारतालाही माहिती आहे की आता इंडो पॅसिफिक मध्ये भारताची भूमिका काय असणार आहे आणि भारताचं महत्व किती आहे. कारण भारताचं जे भौगोलिक स्थान आहे त्याच्या व्यतिरिक्त भारताची वाढणारी शक्ती, आर्थिक शक्ती, मिलिटरी शक्ती, या सगळ्याच्या शक्तीमुळेच लोकांनी आता याला रेकॉग्नाइज करायला सुरुवात केलेली आहे. याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली की भारत या भागातला एक खूप मोठा महत्वपूर्ण एक देश आहे आणि ज्याच्यावरती आपण भरोसा करू शकतो, ज्याच्यावरती आपण आपली निर्भरता या भागासाठी जी काही सुरक्षाच्या दृष्टीने जी काही एक रणनीती बनवायची आहे या देशांना, त्याच्यासाठी भारतावरती आपण डिपेंड करू शकतो, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे हा शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि भारताच्या दृष्टीने याच्यात महत्व असं आहे की बाकीचे जे देश आहेत, या पूर्ण मोठा जो प्रदेश आहे, भारताच्या दृष्टीने डेफिनेशन काय आहे इंडो पॅसिफिकचं हे आपण आधी पण बोललेलो आहोत, पण परत एकदा त्याच्यावर आपण एक शिक्कामोर्तब करूया असं म्हणता आलं तर आफ्रिकेच्या पूर्वी तटावरनं एकदम जपानच्या पश्चिमी तटापर्यंत जो भौगोलिक भाग आहे, ज्याच्यामध्ये 2 महासागर जडित आहेत, म्हणजे हिंद महासागर किंवा इंडियन ओशन आणि प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक ओशन, म्हणून त्याला इंडो पॅसिफिक म्हटलं जातं. तर भारत म्हणतं की हा जो म्हणजे भाग आहे, भौगोलिक भाग आहे, हा आफ्रिकेपासून सुरू होतो आणि जपानमध्ये संपतो. आणि त्याच्यामध्ये जे काही देश सामील आहेत त्यांना त्याच्यात सामील करून एक व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवस्था बनवणं ही आपली जबाबदारी आहे असं भारताने सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणून याचं महत्व. सर, खरं तर भारताला एवढा मोठा सागरी किनारा लाभलेला असला तरी सुद्धा स्वातंत्र्यापासून जवळपास अनेक दशकं भारताच्या सागरी सुरक्षेच्या संदर्भामध्ये थोडीशी उदासीनता दिसत होती. यामागची कारणं काय होती असं तुम्हाला वाटतं? आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य जेव्हा मिळालं, आपण स्वतंत्र देश झालो, तेव्हा आपले 2 मुख्य जे शत्रू होते, जे आपल्या विरुद्ध काम करत होते, ते होते आणि अजूनही आहेत, ते चीन आणि पाकिस्तान. त्यामुळे लँड बॉर्डर्स किंवा ह्याच्यामध्ये पश्चिमी भागामध्ये भारताच्या आणि भारताच्या उत्तरेकडे चीन आणि पश्चिमेकडे पाकिस्तान यांनी भारताला म्हणजे आपोआपच सुरक्षा
तिकडे स्ट्रॉंग करण्याचा एक फोर्स केल्यासारखं झालं भारतावरती एक दबाव त्यावेळेस आला. त्यामुळे आपली जी युद्ध झालेली आहेत, 4 युद्ध जी भारताने केलेली आहेत मुख्यतः, ती तिकडेच झाली आहेत उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे. 3 पाकिस्तान बरोबरचे युद्ध 47, 48, 1947, 48, 1965, 1971 आणि 1999 कारगिलचं युद्ध. हे 4ही युद्ध पाकिस्तानच्या विरुद्ध आपल्याकडे पश्चिमेच्या लँड बॉर्डरवरती झाली होती मुख्यतः. आणि 1962 साली चीन बरोबरचं जे युद्ध जे भारत खूप हारलं. खूप मोठ्या प्रमाणावरती एक तिथे पराजय झाला भारताचा. तो सुद्धा हिमालयाच्या सीमेवरती झाला. म्हणजे भारताच्या उत्तरेकडे. त्यामुळे आपोआपच सुरक्षेच्या दृष्टीने आणि भारतासारख्या प्रगतीशील देशाकडे डेव्हलपिंग जो एक राष्ट्र होतं भारत, त्याच्यामध्ये एक लिमिटेड बजेट आपल्याकडे तेव्हा आपल्याजवळ होतं भारताकडे. त्यामुळे आपल्याला प्रायोरिटाईज करायला लागलं, की कोणाकडे लक्ष द्यायचं, कुठल्या भागाकडे लक्ष द्यायचं, कुठे आपल्याला अ, अगदी अ, अ, म्हणजे इमिजिएट कुठून आपल्याला धोका आहे. हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तिथे लक्ष दिलं गेलं आणि म्हणून समुद्री तटाकडे किंवा समुद्री स्ट्रॅटेजीकडे लक्ष कमी दिलं गेलं त्यावेळेस. पण जसं-जसं भारताची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली, जसं-जसं लक्षात आलं, की भारताचा व्यापार, भारताचं आयात-निर्यात हे 60% ते 70% समुद्री मार्गावरती असं समुद्री जहाजांवरती निर्भर आहे. तेव्हा हळू भारतीय नौसेनेला सुद्धा आता हळू-हळू महत्त्व यायला लागलं. भारतीय नौसेना अजूनही तिन्ही जे सेनेचे अंग आहेत त्याच्यातली सगळ्यात छोटी सेना आहे. जी भारतीय नौदल जे आहे ते. पण त्याचं महत्त्व आता हळू-हळू वाढतंय. त्याला मॉडर्नाइज केलं जातंय. त्याला आधुनिक अस्त्रशस्त्र, आधुनिक जहाजं, आधुनिक सबमरीन्स त्या सगळ्या देण्याचा प्रयत्न भारत सरकारकडनं झालेला आहे. हे काय दर्शवतं, की आता हळू-हळू त्याच्या बाबतीत महत्त्व लोकांना आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किंवा राष्ट्रीय सुरक्षाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे, की नौदलाला महत्त्व आता दिलं पाहिजे. कारण तिथेच पुढे धोका होऊ शकतो किंवा पुढे त्याचं महत्त्व अजून वाढू शकतं. हे असा प्रकार झालेला आधी झालं नाही. गेल्या 60-70 वर्षामध्ये किंवा 65 वर्षामध्ये पण आता झालं. सर तुम्ही भारतीय नौदलाचं आधुनिकीकरण किंवा त्यांना अधिकाधिक शस्त्र किंवा जहाजांची त्यांची जी असणारी मागणी आहे किंवा पाणबुड्यांची मागणी आहे याबद्दल आता थोडंसं मार्गदर्शन केलं. पण हे सगळं आधुनिकीकरण करण्यामागे चीनचं दक्षिण चीनमध्ये किंवा त्यांच्या साऊथ चीनमध्ये असणारं त्यांचं जे वर्चस्व आहे किंवा तिथे त्यांची जी असणारी दादागिरी आहे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं म्हटलं जातं. खरोखर आहे तसं? मी ते साउथ चायना सीच्या व्यतिरिक्त दुसरं एक लक्ष वेधून घेण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्या दर्शकांसाठी, की अ, चीनचा जो तेलाची जी आयात होते चीनमध्ये, भारतासारखं चीनला सुद्धा खनिज तेल जे पश्चिमी खाडीच्या देशांमधनं किंवा व्हेनेझुएलामधनं किंवा अमेरिकेतनं तर एवढं येत नाही, पण ते पश्चिमी देशांमधनं पश्चिमी खाडीच्या देशांमधनं जे येतं, सौदी अरेबिया, कतर, UAE या सगळ्यांकडनं किंवा इराणमधनं, हे सगळे हिंद महासागर आणि पुढे साऊथ चायना सी, मलाक्का स्ट्रेट्स मधनं ते मुख्य त्यांचा जो प्रदेश आहे चीनचा, शांघाय, त्यांच्याकडे पूर्वी तट जो आहे चीनचा, तोही खूप महत्वाचा आहे. त्यामुळे ते असं जहाजं अशी जातात या सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन ज्याला म्हणतात. अशामुळे त्यांनी पण आता नौदलाला गेल्या 20 वर्षात किंवा 25 वर्षात चीनच्या नौदलाला खूप महत्व दिलेलं आहे. त्याच्यावरती पैसे खर्च करण्याचं बजेट पण त्यांनी वाढवलेलं आहे. अशा दृष्टीने मग भारताच्या विरुद्ध कॉम्पिटिशन इंडियन ओशनमध्ये आणि मलाक्का म्हणजे साऊथ चायना सीमध्ये कोणाची झाली? तर चीनची झाली. आणि चीन अमेरिकेबरोबर पण कॉम्पीट करतं. अमेरिकेवर तर त्यांची स्पर्धा आहे त्या भागामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये भारताने काय करावं? तर इंडियन ओशन एकमात्र महासागर जो आहे जगभरातला, जो हिंद महासागर आहे, जो एका देशावरती त्याचं नाव ठेवलं गेलेलं आहे. इंग्रजीमध्ये इंडियन ओशन आणि हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये हिंद महासागर. म्हणजे हिंदुस्थानचा हिंद महासागर. असं कुठलाच देश नाहीये. साऊथ चायना सी आहे म्हणजे समुद्र आहे. तो महासागर नाहीये.
इंडियन ओशन महासागर आहे आणि एकमात्र ते असा जो महासागर आहे जो एका देशाच्या नावावरती त्याचं नाव ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने इंडियन ओशनचं किंवा हिंद महासागरचं महत्व खूप जास्ती आहे आणि भारताचं पूर्ण लक्ष जे आहे याच्यावरच केंद्रित आहे, इंडियन ओशनवरती. ते चीनला माहिती आहे. पण साऊथ चायना सी वरती आपण थोडंसं कमी लक्ष देतो कारण तिथे त्यांना प्रतिस्पर्धा करण्यासाठी अमेरिका किंवा जपान किंवा तिथले जे छोटे देश आहेत व्हिएतनाम, फिलिपिन्स हे सगळं करू शकतात. भारताला तिकडे जाण्याची आत्ता जरूर नाहीये कारण भारतीय नौदल अजून थोडंसं छोटं आहे. त्याची क्षमता जी आहे ती अ, एका जागीच कॉन्सन्ट्रेट करणं भारताच्या दृष्टीने चांगलं आहे आणि तो इंडियन ओशन आहे. म्हणून आपण तिथे इतकं महत्त्व देत नाही. पण पुढे भारताची जहाजं अजूनही जातात, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर जात नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. सर, गेल्या 10 वर्षांमध्ये एक अजून महत्त्वाचा बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे, की भारताने ॲक्ट ईस्ट पॉलिसी चा वापर सुरू केलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतायत. पण तरीसुद्धा गेल्या 10 वर्षांमध्ये राजनैतिक संबंधांच्या संदर्भामध्ये याचा कसा फायदा झालाय असं तुम्हाला वाटतं? पूर्वी काय होतं ऍक्ट ईस्ट म्हणून एक पॉलिसी 1992 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी या पॉलिसीला सुरुवात केली होती. पण जवळ-जवळ 30 वर्ष 2012 पर्यंत त्याच्यावरती थोडं बहुत काम होत होतं. थोडं आपण त्याला एक लिप सर्व्हिस ज्याला म्हणतात ते आपण करत होतो, की हो भारत बघतोय पूर्वेकडे, की पूर्वी तटातनं कुठे जाता येईल. इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, म्यानमार, बांगलादेश यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याबरोबर संबंध चांगले करण्याचा प्रयत्न तेव्हा सुरू होता. मोदी जेव्हा पंतप्रधान झाले, नरेंद्र मोदी 2014 मध्ये त्यांनी त्याला ऍक्ट म्हणजे लुक ईस्ट पासून ते ऍक्ट ईस्ट करून टाकलं, की आता कामं करायला सुरुवात करा. नुसतं बोलू नका किंवा नुसतं प्लॅनिंग करू नका. त्या कामामध्ये काय सुरुवात झाली, की मग भारताने थायलंड बरोबर, त्यांच्या नौदलाबरोबर जॉईंट एक्सरसाइज किंवा फिलिपिन्स आणि व्हिएतनाम बरोबर आपले सुरक्षा संबंध वाढवण्याचा एक म्हणजे प्लॅनिंग पण झालं आणि त्याच्यावरती अंमल केला गेला. अंमलबजावणी झाली. कसं झालं? फिलिपिन्सला आपण ब्राह्मोस मिसाईल्स भारताकडनं दिल्या गेल्या म्हणजे सप्लाय आता सुरू झालेला आहे. व्हिएतनाम बरोबर भारताचे सुरक्षा संबंध वाढवले गेले. कारण व्हिएतनाम हा साऊथ चायना सीचा मुख्य अविभाज्य अंग असलेला देश आहे आणि चीन विरुद्ध त्यांचं एक जुनं शत्रुत्व आहे, जुनं त्यांची रायव्हलरी आहे. त्यामुळे भारताने तिकडे आता एक ऍक्टिंग म्हणजे ऍक्ट ईस्टच्या पॉलिसीमध्ये या लोकांबरोबर त्यांचे संबंध वाढवायला सुरुवात केली. कारण भारताला एकट्याला जसं मी म्हटलं, की साऊथ चायना सी किंवा मलाक्का स्टेट्समध्ये जाऊन खूप इफेक्टिव्हली काम करता येणार नाही. पण तिथल्या देशांबरोबर जर आपले संबंध चांगले झाले आणि त्यांना जर आपण मदत करू शकलो, एक कोअलिशन बनवलं त्यांच्याबरोबर, तर चीनला त्याच्यावरती तो दबाव येईल आणि चीनला थोडासा आळ बसेल चीनच्या अँबिशनवरती. हा प्रकार ऍक्ट ईस्टमध्ये झालेला आहे. म्हणून पंतप्रधान मोदींनी 2018 मध्ये सिंगापूरला एक डिफेन्स डायलॉग होतो दरवर्षी. त्याला शांग्रीला डायलॉग म्हणतात. मी गेले 10-12 वर्ष तिथे दरवर्षी जातो. जूनमध्ये तो डायलॉग होतो. 2018 मध्ये पंतप्रधान मोदी तिथले मुख्य वक्ते होते. की नोट ॲड्रेस त्यांचा होता. तो लोकांनी जर परत जाऊन त्या भाषणाकडे लक्ष दिलं, भाषण जर वाचलं, तर हे लक्षात येईल की भारताची पॉलिसी, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ही त्याच्यामध्ये त्यांनी एन्कॅप्सुलेट केली होती त्या भाषणामध्ये. त्यांनी म्हटलं होतं आसियान सेंट्रॅलिटी फॉर इंडियाज ऍक्ट ईस्ट पॉलिसी किंवा इंडो पॅसिफिक पॉलिसी. सेंट्रॅलिटी म्हणजे काय? तर आसियानचे जे 10 देश आहेत, 10 का 12 देश जे आहेत, हे सगळे साऊथ ईस्ट एशियामध्ये आहेत. म्हणजे म्यानमार पासून सुरुवात करून तैवान पर्यंत किंवा सिंगापूर किंवा मलेशिया पर्यंत हे सगळे देश तिथल्या त्या एका गटाचे सदस्य आहेत आसियानचं. आसियानवरती चीनचा प्रभाव खूप आहे. पण त्यांना चीनपासून जे एक चीनचा दबाव त्यांच्यावरती जो असतो आणि चीनपासून दूर जाण्यासाठी त्यांना जे एक संधी मिळायला पाहिजे, त्या संधीला भारत खतपाणी घालतंय या ऍक्ट ईस्ट पॉलिसीने. तर हा प्रकार भारताने गेल्या 10 वर्षात केलेला आहे. सर, ॲक्ट ईस्टच्या पॉलिसीच्या अंतर्गत भारताचं पूर्वेकडे कशा पद्धतीने लक्ष आहे हे तर लक्षात आलं. पण पश्चिमी भागामध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती जे छोटे-छोटे बेट देश आहेत, ते मालदीव असेल, सेशेल्स असेल, मॉरिशस असेल, अगदी श्रीलंकासारखा सुद्धा देश असेल, यांच्या संदर्भामध्ये भारताची काय पॉलिसी आहे किंवा धोरण आहे असं वाटतं?
परत म्हणजे या सरकारने, मोदी सरकारने 2015 मध्ये मला वाटतं, मला एक्झॅक्ट वर्ष आठवत नाहीये, पण एक धोरण त्यांनी डिक्लेअर केलं. त्या धोरणाचं नाव होतं सागर. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. हे मोदींना एक थोडासा त्याच्यात त्यांचं ऑब्सेशन आहे की ॲक्रोनिम्स बनवायचे, म्हणून त्यांनी ते सागरचं नाव दिलं, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. तर त्यांनी म्हटलं की भारताने हे आयडेंटिफाय केलं होतं की हे त्या पश्चिमी हिंद महासागरमध्ये कुठले देश महत्वाचे आहेत भारतासाठी. कारण तुम्हाला जर ते सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन तुम्हाला सिक्युअर ठेवायचे असतील, तर कुठले कुठले देश महत्वाचे आहेत. तर त्यांनी बघितलं सेशल्स सारखं छोटं बेट सुद्धा महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये एखादी बेस जर भारताने केली, बनवली, त्यांना मदत करून, आणि तेच लोक चालवतील, पण जेव्हा जरूर पडेल तेव्हा भारत तिथे जाऊन, भारतीय नौदल, भारताचं वायुदल तिथे जाऊन बेस ते वापरू शकेल. ड्युएल यूज ज्याला म्हणतात, सिव्हिलियन आणि मिलिटरी यूज साठी ते करू शकेल. तसंच मॉरिशसमध्ये भारताचा जुने संबंध आहेत मॉरिशस बरोबर. त्यांच्याकडे एक आगलेगा म्हणून एक आयलंड आहे, एक बेट आहे. त्या बेटावरती नवीन फॅसिलिटीज ओपन करणं, तिथे जेटी बनवणं, तिथे बंदर, तिथलं जे बंदर आहे त्याला नवीन सुविधा देणं, हे सगळं भारताने सुरुवात केली. मॉलदीव्स बरोबर कसे संबंध वरती खाली होत असतात आपल्याला माहिती आहे. श्रीलंकेबरोबर तोच प्रकार आहे. श्रीलंकेवरती आपण खूप जास्ती निर्भर राहू नये म्हणून भारताने आता निकोबार, ग्रेटर निकोबार प्रोजेक्ट एक सुरू केलेला आहे. त्याला ट्रान्सशिपमेंट हब म्हणतात. ग्रेट निकोबार हिंद महासागरच्या सी लेन्स ऑफ कम्युनिकेशनच्या बरोबर मध्ये येतो, 6 डिग्री किंवा 10 डिग्री चॅनलच्या मध्ये. तर तिथे जर ट्रान्सशिपमेंट म्हणजे मोठी मोठी जहाजं जर तिथे आली, त्यांनी तिथे माल, भारतात येणारा माल तिथे जर उतरवला, आणि मग छोट्या जहाजांमधनं भारताच्या पूर्वी तटावरती किंवा पश्चिमी तटावरती जाण्यासाठी म्हणून जर छोटी जहाजं तिथून व्हायला लागली, ट्रान्सशिप करायला लागले, म्हणजे त्यांनी मालवाहतूक तिथे बदलायला लागले. आता काय होतं की 60% भारताचं ट्रान्सशिपमेंट, भारतासाठी येणारा माल किंवा भारतातनं जाणारा जो बाहेर मालवाहू जहाजं जी जातात, ती कोलंबोला जातात श्रीलंकेमध्ये, आणि तिथे 60% काम भारताचं आयात निर्यातीचं तिथे होतं. तर भारताने म्हटलं की आपण त्यांना का रेव्हेन्यू द्यायचा, आपणच आपलं स्वतः का नाही करू. पण आपल्याकडे भौगोलिकरित्या आपण ग्रेट निकोबार भारताचं अविभाज्य अंग आहे, अंदमान निकोबार त्या द्वीप समूहांमध्ये. तर म्हणून तिथे एक आता प्रोजेक्ट सँक्शन केलं गेलेलं आहे. तर अशी एक पॉलिसी, जिथे भारताच्या समुद्र किनाऱ्याचा जो 7,500 किलोमीटर आता म्हटलं जातं, ऑफिशियली आता कोस्ट गार्ड, असं भारतीय कोस्ट गार्ड जे आहे, ते असं म्हणायला लागलंय की जवळजवळ 11,000 किलोमीटरचं भारतीय तट आहे. कसं झाला, कारण लक्षद्वीप, अंदमान या 2 बेट समूहांमधलं जर आपण जो किनारे घेतले, तर ते 4,000 किलोमीटर त्याच्यात ऍड केलं जातं. कन्व्हेन्शनली 7,500 म्हटलं जातं. मी आता पार्लमेंटचं एक वक्तव्य कुठेतरी बघितलं एका मंत्र्याचं, ज्याच्यात त्यांनी म्हटलंय की 11,500 किलोमीटरचं भारताचं तट आहे, समुद्री तट आहे. तर त्याचा उपयोग कसा करावा, याच्यामध्ये या सागर पॉलिसीचं खूप महत्व आहे. सर, खरं तर इंडो पॅसिफिक रिजन याच्या संदर्भामध्ये गेली काही वर्ष अनेकदा चर्चा होते. पण ही चर्चा भारताच्या दृष्टीने का महत्वाची आहे, याच्या संदर्भामध्ये आजच्या भागामध्ये तुम्ही जो काही प्रकाश टाकला, जी काही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत, या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.